देखील विदर्भातल्या 9 जागा या महायुतीच्या निवडून येतील याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नाही। आपल्याला काय किरण सावंत यांनी माघार घेतलेली आहे, काय आधी विदर्भावर बोलू आणि मग कोकणात जाऊ ना, त्याच्यावर देखील सांगतो। या संदर्भात काही प्रश्न असतील तर मला विचारा। विदर्भातली अजून तुम्ही 10 जागेचा दावा करताय, अजून यवतमाळची जी आहे उमेदवारी ती अजून काही स्पष्ट झाली नाही, नेमकी कोणाला जाणार आहे। काल मुख्यमंत्र्यांची संजय राठोड यांनी भेट सुद्धा घेतली, भावना गवळी यांनी उपमुख्यमंत्र्यांची काही दिवसापूर्वी भेट दिली, नेमकं सुरू काय आहे? मला असं वाटतं की आज 3 तारीख आहे, उद्या शेवटचा दिवस आहे। उद्या शेवटच्या दिवसापर्यंत नक्की शिवसेनेच्या उमेदवाराचा फॉर्म भरला जाईल। तो उमेदवार महायुतीचा असेल आणि तो उमेदवार देखील 100% मोठ्या फरकानं निवडून येईल, हे महायुतीच्या वतीने मी आपल्याला सांगतो। शेवटचा दिवस आहे भरला जाईल, पण उमेदवार कोण असेल, दोघांपैकी कोण असेल हे अजून स्पष्ट झालं नाही की तिसरा चेहरा तुम्ही तिथे नवीन देणार आहात। हा जर आम्ही सस्पेन्स ठेवला नाही तुम्ही पण आम्हाला प्रश्न विचारणार नाही ना। बरं, संजय राठोड तातडीने काल मुंबईला जाऊन परत आले, म्हणजे उद्याच्या नामांकनाच्या तयारीसाठी गडबडीने आले असं म्हणायचं का? संजय राठोड हे यवतमाळ वाशिमचे आमचे नेते आहेत, शिवसेनेचे मंत्री आहेत। त्यांची वैयक्तिक पक्षाची महायुतीची ताकद देखील त्या मतदारसंघामध्ये फार मोठी आहे। त्याच्यामुळे तिकीट देण्याचा अधिकार हा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिकीट कोणाला मिळणार आहे याच्या चर्चेपेक्षा जे कोणाला तिकीट मिळेल तो उमेदवार फार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल। सामंत साहेब, तिकीट शिवसेनेलाच मिळेल हे तिकीट आहे यवतमाळचं? उमेदवार शिवसेनेचा म्हणजे महायुतीचा असेल आणि निशाणी धनुष्यबाण असेल। कुठेतरी भावना गवळी यांच्याबद्दल नाराजी आहे, काय कारण आहे नेमकं नाराजी असण्यामागचं, जेणेकरून तिकिटाला एवढा विलंब होत आहे? भाजपच्या खासदार आहेत त्या। मला असं वाटतं की यवतमाळ वाशिमच्याच तिकिटाला उशीर झाला अशातला भाग नाही। काही तिकीटही चर्चेअंती फायनल होत असतात, त्याच्यासाठी कदाचित त्याच्यामध्ये वेळ लागला असेल। आणि आमच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं सगळे अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत। भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील आणि भाजपाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, विदर्भाचे सुपुत्र देवेंद्रजींना आहेत, ते दिल्लीच्या लोकांशी बोलून फायनल करतात। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अजित पवार साहेबांची आहे, ते निर्णय ते घेतात। त्याच्यामुळे तिन्ही नेत्यांना महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज आहे, कोण कुठं निवडून येऊ शकतं याचा देखील अंदाज आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी निर्णय घेतलेले हे आम्हाला मान्य असतील, कारण मी महायुतीमध्ये काम करतोय आणि महायुती ही काय फक्त 3 पक्षाचीच नाही आहे, आमच्याबरोबर अजून अनेक पक्ष आहेत। त्याच्यामध्ये कवाडे साहेबांचे चिरंजीव देखील आता या ठिकाणी आलेले आहेत। त्याच्यामुळं सगळ्या पक्षांनी निर्णय एक घेतलेला आहे की एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादा आणि सगळे मित्रपक्ष यांनी जो संकल्प केलेला आहे 45 पार, ते 45 पार आम्ही नक्की करू। विदर्भात म्हणाले की पक्षाने जर आदेश दिला तर मी मैदानात उतरायला तयार आहे त्या ठिकाणी, मग भावना गवळींचा दावा करतो। संजय राठोड साहेबांनी जे काय सांगितलेलं आहे ते पक्षातले एक शिवसैनिक म्हणून सांगितलेलं आहे आणि योग्य वेळी एकनाथ शिंदे साहेब त्यांना ज्या काही सूचना करायच्या आहेत त्या करतील आणि यवतमाळ वाशिमचा फॉर्म भरला जाईल। कसला नाही, मला असं वाटतं की याला पण फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा जी परिस्थिती त्या ठिकाणी होती, स्वतःच तुमाणे साहेबांनी पुढाकार घेऊन एखादी भूमिका एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेवर त्या ठिकाणी केलेली होती। फॉर्म्युला कुठचा आहे, त्याचं समीकरण काय आहे, त्याच्यातनं काय निष्पन्न होणार आहे याचे निर्णय तिघं घेतात, आदरणीय शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा। तो जे काय फॉर्म्युला, आता हा तर फॉर्म्युला ठरला, शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादा, कोणाला माहीत होता हा फॉर्म्युला असं ठरेल? त्याच्यामुळे फॉर्म्युला ठरवण्याचे अधिकार आम्ही 3 नेत्यांना दिलेले आहेत। ते जो काय फॉर्म्युला ठरवतील तो महायुतीच्या सगळ्याच घटक पक्षांना मान्य राहील। या निवडणुकीमध्ये आदरणीय पंतप्रधान मोदींची सभा आहे, स्पेशली रामटेक या मतदारसंघात नेमकं कन्फर्मेशन झालं आहे आणि असे समजा